स्वातंत्र्याला 78 वर्षाचा कालावधी लोटूनही कोळी समाजाच्या समस्या अजूनही कायम आहेत. कोळी समाजाच्या हक्कांबाबत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी महासंघाच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे प्रतिनिधी उमेश ढोणे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आलं. विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्यामार्फत शासनाकडे हे निवेदन देण्यात येणार आहे. निवेदनात समाजाच्या हक्कांबाबत वस्तुस्थिती मांडत शासकीय योजनांचा योग्य लाभ मिळावा तसेच प्रलंबित प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आझाद मैदान इथं 23 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या आंदोलनाचाही यामध्ये संदर्भ देण्यात आला. आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले मिळाला पाहिजे. सोबतच निवेदनामध्ये ज्या आम्ही विषय मांडले ते सर्व विषय शासनाच्याकडून मंजूर होऊन शासन निर्णय निर्गमित झाला पाहिजे. यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं. जे निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावं, आदिवासी विकास विभागापर्यंत पोहोचावं. त्यामध्ये मागणी अशी आहे आमची का या राज्यात कोळी महादेव समाजाला जमातीला आमच्या सवलती मिळण्यात याव्या या संबंधाने सर्व महाराष्ट्रातले नेते एकत्र येऊन काम करत आहेत. त्याच अनुषंगाने सुरवसे साहेब हे उपोषणाला बसले. 23 तारखेला त्यांनी मोर्चा काढला आणि शासनाला निवेदन दिलं. त्यामध्ये त्या अनुषंगानं आमदार रवी राणा साहेबांनी सुद्धा लक्षवेधी मांडली. लक्षवेधी क्रमांक आहे 2285 आणि त्या अनुषंगाने इतरही सन्माननीय आमदार महोदयांनी तारांकित प्रश्न टाकला. त्या तारांकित प्रश्नाचा क्रमांक आहे 62-29-111. या अनुषंगाने आम्ही पूरक निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही सर्व पुरावे आणि आपल्याकडे असलेले कागदपत्रे आज सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिले आणि त्यामध्ये आमची अशी मागणी केली का हे पूरक निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं. यासाठी हे सर्व आमचे कोळी महादेव जमातीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. संघटनेचे प्रतिनिधी उमेश ढोणे यांनी हे निवेदन सादर केलं असून शासनाला लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता गजानन जिरापूर यांची रिपोर्ट अमरावती. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.